आघाडीची जोडी दक्ष सेवन विघ्नहर्ता कोपर संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच निखिल आणि मयुरेश. पहिलं षटक, पहिला चेंडू. गोलंदाज रोहनचा वापर केला. एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि मयुरेश ही आघाडीची जोडी. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सजवतो. स्ट्रायकिंग इनवर मयुरेश. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दक्ष 11 विघ्नहर्ता कोपर विपक्ष त्यांना फाईट करणारा संघ आहे. वाडा बॉईज प्रचंड वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. मी येथे फक्त एकच धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच दोन्ही धावसंख्या चेंडू झालेत आतापर्यंत. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर दोन्ही धावसंख्या. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सजवतो. स्ट्रायकिंग इनवरती निखिल. दक्ष 11 विघ्नहर्ता कोपर बॅटिंग करत असताना सुरुवात झाली आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र लाईन पाहावी लागेल. प्रचंड वेगाने फेकण्याचा प्रयत्न. चेंडू दिशेपासून पकडतोय. दिशा खराब, दशा खराब. मिळतील अवांतर. फाईटने एक ही धावसंख्या वाढते. धावसंख्या होते धावफलकावरती ती म्हणजे 3. इथे मात्र विशेप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू जाईल सीमा पार. या धावामधील पहिला चौकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या. गोलंदाज रोहन. पहिल्या षटकात रोहनचा वापर केला. त्याच्या अगेन्स्ट ठोकलेला हा चौकार. स्ट्रायकिंग इनवरती निखिल. त्याच्या बॅटमधून चौकार आला. इथे मात्र पुन्हा एकदा विषयमध्ये घेऊन गेला क्षेत्ररक्षक आहे. नाव स्ट्रायकिंग इनला फेकी. लगेचच येत असताना मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 ही धावसंख्या. स्ट्रायकिंग इनवर मयुरेश. पाडान पाडमध्ये चेंडू होता खोदून काढला. लेग लान्स करत असताना एक धाव झाली कंप्लीट. एकच धावेवर समाधान. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 9 ही धावसंख्या. चेंडू झालेत आतापर्यंत 5. अजून षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात म्हणजे 9. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये होता चेंडू. टापच्या मध्ये घेऊन काढला. अंडरम बॉक्स मधला सर्वात सेफ फटका. मेल ती फक्त एकच धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते डबल फिगर. 10 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 10. दुसरं षटक घेऊन गोलंदाज मनीषचा वापर केला. राऊंड द विकेटने मनीष षटकाची सुरुवात करतो. पहिला चेंडू पाहावा लागेल. अवांतर चेंडू. अवांतर धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या धावफलकावरती दक्ष 11 विघ्नहर्ता कोपर संघाची 11 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मनीष दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र चेंडू टॅपच्या मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक आता मात्र मयुरेशकडे येते. धावसंख्या होते धावफलकावरती. एकने पुढे सरकून ती म्हणजेच 12. एक चेंडू झाला. धावा धावफलकावरती 12. टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 ही धावसंख्या. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 13. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र 20 मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. नौसाकी गेला फेकी वेग गारे. तितक्याच वेगाने एक धाव कंप्लीट.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 14 ही धावसंख्या. चेंडू झालेत आतापर्यंत 3. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात रोहनने धावा खर्च केले 10. आतापर्यंत मनीषने 3 चेंडू फेकले. धावा खर्च केले म्हणजे फक्त आणि फक्त 4. चांगली गोलंदाजी. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र सरळ वेल लेफ्ट केला. नॉसा किंगला फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स येते. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. व्हाईट +1 अशी धावसंख्या. पंचांचा सिग्नल येतो. धावसंख्या होते धावफलकावरती. एकने पुढे सरकेल ती म्हणजेच 16 ही धावसंख्या. इथे मात्र पारल स्वीप करण्याचा प्रयत्न. पाकवाट स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन तिथे मात्र दिलं. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती 17. चेंडू झालेत आतापर्यंत 5 ही धावसंख्या. 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत माफ करा. इथे मात्र ऑफस्टंप पासून दूर पिचिंग केली होती. आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारलं. फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 18. 18च्या घरामध्ये पोहोचत असताना टीम बॅटिंग करत असताना दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर. चांगला चेंडू. षटक झालं समाप्त. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9.50 ची सरासरी गाठली आहे. 2 षटकांना खेरीज धावा उभारला. बॅटिंग करत असताना दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघाने 19 बिनबाद 19. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच किंग भोईर 11 विपक्ष आई गावदेवी शेरा 11. नक्कीच इथे मात्र श्री साई डोंबिवलीचं आता मात्र नामकरण केलं जात आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर श्री साई डोंबिवली या संघाचं आता मात्र नाव आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी शेरा 11 या नावाने खेळत असताना किंग भोईर 11 आणि आई गावदेवी शेरा 11 या 2 संघांमध्ये पुढची मॅच असेल तर दोन्ही संघांचा संघनायक या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपला टॉस केला जाईल. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये अक्षयचा वापर केला. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात म्हणजे 19. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज निखिल. इथे मात्र विषयमध्ये घेऊन गाडा क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न केला पण चेंडू जातो सीमापार. मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर या संघाला पहिल्या चेंडूवरती प्रहार. 4 ने धावफलक पुढे सरते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 23 ही धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. अक्षयचं स्वागत चौकाराने केलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न ती वाडावाई संघाचा हा गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र डॅपच्या मध्ये दुखी काढला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल होतंय पण एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला होता. अखेरीस नाकारतात. एकच धावेवर समाधान. एकीने धावफलक पुढे सरकतात. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 24 ही धावसंख्या. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. 24 ही धावसंख्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर कमबॅक लगेचच. फुलर लाईनचा चेंडू हातात असताना गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पुढे सरसावले. फुलटॉस चेंडू. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. एका हातामध्ये उचलून फिकी करतोय. थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स. एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल केला होता. अखेरीस नाकारतात. एकच धावेवर समाधान. एकने धावफलक पुढे सरकत. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 25. 3 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 25. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षयचा केलाय वापर. धावा धावफलकावरती 25. तिसरं षटक. इथे मात्र पुढे सरसावत असताना पॅडल स्वीप आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या रिसनमध्ये. गोईच्या वेगाने मिळतील 4. फलंदाज निखिलला 4 ने धावफलक पुढे सरकत. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 29 ही धावसंख्या. चांगली फलंदाजी. एका बाजूला आक्रमण, एका बाजूला संयम. चांगलं क्रिकेट. दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र अजून एक नेत्रदीपक. मागच्या चेंडूवरती नजाकत आणि या चेंडूवरती आक्रमक.
रवैया इथे मात्र घेत असताना फलंदाज निखिल बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 33. चेंडू झालेत आतापर्यंत 5. सलगचा दुसरा चौकार. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. निखिल एका बाजूने आक्रमण करतो, एका बाजूला संयमाने स्ट्राईक रोटेट करतो. प्रत्येकी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. दबाव वाडा बॉईज संघावरती डायव्हर्ट होत असताना 5 चेंडू झालेत. धावा दाफलकावरती 33. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर निखिल. लाईन पाहावी लागेल. दबाव स्पष्टपणे दिसत असताना व्हाईट बॉल. धावसंख्या दाफलकावरती 1 ने पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात 34. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहेत. सलग 2 चौका ठोकलेत फलंदाज निखिलने. षटकातील शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतो. अडवण्यामध्ये यश मिळेल ती फक्त एकच धाव. षटक झाले समाप्त. धावा दाफलकावरती पाहायला मिळतात म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे 35. चौथं षटक गोलंदाज मनीषचा वापर केला. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर अगदी समोरून डोळ्याच्या समोरून चेंडू वळण घेतो. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज मनीषने. दुसऱ्या षटकात 9 धावेंचं षटक हाताळलं होतं, त्यामुळे त्याचीच निवड केली. दबाव इथे मात्र पुन्हा एकदा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न वारा बॉईज संघाचा. आता मात्र चेंडू भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 36. चौथं षटक प्रगती पथावर. बॅटिंग करत असताना दक्षेश 11 विघ्नहर्ता गोपर पुढे सरसावत असताना गॅपमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. आता मात्र तिथे प्रोटेक्शन दिलं. मिळेल ती फक्त एकच धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 37 ही धावसंख्या. चौथं षटक प्रगती पथावर. गोलंदाज मनीषचा वापर केला. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आपला 12 चेंडूंचा स्पेल कंप्लीट करत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल. दबाव आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज मनीष वरती. भरपूर सफल झाले होते. आधीच मन बनवलं होतं फलंदाज मयुरेशने बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचं. जी गॅप आहे ती भेदण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हाताने फक्त जंटल टच, हलकं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मिळेल ती फक्त एकच धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आक्रमण, एका बाजूला संयम. चौकारांची भाषा इथे मात्र निखिलची बोलते. बॅट ती म्हणजेच दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघासाची. धावसंख्या धावफलकावरती 39. 39 चेंडू झालेत आतापर्यंत 3. चौथं षटक प्रगती पथावर. गोलंदाज मनीषचा केला वापर. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकिंगसाठी खेळाडू देखील आले होते. स्ट्रायकर एंडला फेकी. मिळेल ती फक्त एकच धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 40. चेंडू झालेत आतापर्यंत 4. धावा धावफलकावरती 40. फलंदाजीसाठी पर्वणी आहे, मेजवानी आहे ही विकेट. सातत्याने धावा येताना पाहिलंय या मैदानावरती. इथे मात्र थांबवून स्क्वेअर कट केला जातो. टॅपच्या माध्यमातून अंडर बॉक्स मध्ये सर्व सेफ फटका. प्रोटेक्शन तिथे मात्र दिलं. मिळेल ती फक्त एकच धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 41. चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना, फलंदाजीच्या मेरिट वरती पोहोचून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज मनीष. इथे मात्र पुढे सरसावत पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने मॅटचा हलकासा स्पर्श होतोय. मिळेल ती फक्त एकच धाव. षटक झाले समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 ही धावसंख्या.
धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 42. धावसंख्या धावफलकावरती 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक चर्चा केली आणि संघ नायकाने निवड केली ते म्हणजेच गोलंदाज गणराजची या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. स्लॉग होच्या षटकामध्ये धावा फलकावरती 42. धावा रोखाव्या लागतील. 10ची सरासरी इथे मात्र राखली आहे. धावा फलकावरती 42. स्लॉग ओव्हर ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. पहिला चेंडू टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना स्ट्राईक रोटेट होते. मिळेल ती फक्त एक धाव. 1 धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 43. 43 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गणराजचा वापर केला शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र निखिलला थांबवलं कारण की पहिला मॅच मध्ये कुठेतरी निराश केलं होतं निखिलने. त्यामुळे जबाबदारी इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना गॅप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमापार. 50चा सिग्नल मिळतील 4. फलंदाज बॅटिंग करत असताना टीम दक्ष इलेव्हन विघ्नहर्ता कोपर संघाच्या अकाउंट मध्ये 4 धावा ऍड केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 ही धावसंख्या. प्रत्येक सामन्यामध्ये 50 ओलांडताना पाहिला. धावा होत आहेत. धावांचा पाऊस. भरपूर ऊन आहे त्यामध्ये धावांचा वर्षाव. एक धाव झाली कंप्लीट. 1 धाव फलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 48. 48 ही धावसंख्या. चेंडू झाले आतापर्यंत 3 चेंडू मध्ये गणराजने धावा खर्च केला त्या म्हणजे 6. राईट आर्म सीमर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज गणराजचा वापर केला. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतो. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. एक वेगळी शैली आहे चेंडू रिलीज करण्याची गोलंदाज गणराज. इथे मात्र पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. अर्धा विकेट वरती चेंडू फेकला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 22 मध्ये ती 1 धाव. 1 धाव फलक पुढे सरकता. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 49. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावा फलकावरती 49 आपल्याला पाहायला मिळतो. टीम बॅटिंग करत असताना दक्ष इलेव्हन विघ्नहर्ता कोपर कुठेतरी या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. लगेचच गोलंदाज गणराज राईट आर्म सीमरचा वापर केला या शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगोरच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या हाणामारीच्या षटकामध्ये आक्रमणापासून खूप दूर ठेवला. षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतो. हेच तर वैशिष्ट्य आहे गोलंदाज गणराजचं आपल्याला पाहायला मिळतं. षटक झालं समाप्त. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 49 आणि आता मात्र टार्गेट असेल ते म्हणजेच 50. तर यापुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी शेरा 11 आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजे किंग भोईर. तर दोन्ही संघांचा संघाने टॉस साठी रिपोर्टिंग करा. टॉस तिथे मात्र केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. टार्गेट आहे 50. टीम वाडा बॉईज संघासमोर दक्ष इलेव्हन विघ्नहर्ता कोपर संघाने 49 धावा 1 बदल्यात 50चं टार्गेट ठेवलाय आणि 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी वाडा बॉईज संघ मैदानामध्ये एंटर होईल
मी तुर्तास सांगतो कुठे सामना का पाहत राहा. स्वर्गीय ओमकार स्मृती चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. टॉस इथे मात्र केला जाईल दोन संघांमध्ये. व्यासपीठावरती प्रतीक भोईर साहेब उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रापासून किंग भोईर संघाचे कंदे पाठीराखे आहेत, त्यांचं देखील वेलकम आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र करूयात आपण पुढच्या मॅचचा टॉस. तर प्रतीक भोईर साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आमचे लाडके मान्यवर. तर मॅच असेल ती म्हणजेच आई गावदेवी शेरा 11 अर्थातच श्री साई डोंबिवली आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजे किंग भोईर 11. तर दोन्ही संघांच्या संघांना टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर व्यासपीठावरती सागर मोरे साहेब देखील आहेत, एक डॅशिंग पर्सनॅलिटी मॅन फ्रॉम मोठागाव. त्यांचं देखील वेलकम, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचं शुभ हस्ते आपण करूया टॉस. या दोन संघांमध्ये एक दोन बलाढ्य संघ. टॉस इथे मात्र केला जातोय आणि टॉस कोणाच्या बाजूने लागला टॉस बॉक्स मधून माहिती येते. टॉस जिंकला तो म्हणजे किंग भोईर या संघाने आणि नक्कीच निर्णय अजूनही पेंडिंग ठेवला. वळूयात आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे मॅच सुरू आहे मैदानावरती ती म्हणजेच टीम दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर आणि त्यांना फाईट करतो म्हणजे वाडा बॉयज संघ. 50चं टार्गेट आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी ज्याची वाणी लाभली गतवर्षी देखील समालोचकाच्या भूमिकेमध्ये होते कोळेगावचा एक अप्रतिम टॅलेंटेड यंगस्टर समालोचक ओमकारजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच मयूरदादा भोईर. बोलूया मैदानाकडे. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती रंगतोय तो म्हणजेच वाडा बॉयज 11 त्यांच्यासोबत नक्कीच फाईट करतो तो म्हणजेच दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर. पहिला चेंडू इथे मध्ये हलक्या हाताने फ्लिक केला, एकच धाव तिने मिळतीये. स्वतःचं अकाउंट सिद्धेशने ओपन केलं. संघाचं खातं ओपन करत असताना 1 धावेने करायचं ते म्हणजेच 50 धाव्याचा पाठलाग. आणि प्रथम फलंदाजी करताना तब्बल 49 धावा मात्र इथे कुठल्या होता दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपरने आणि 50 धावेचं लक्ष ठेवलं म्हणजे वाडा बॉयज 11 टीम समोर. इथे गॅप आहे, त्या गॅप मध्ये चेंडू टाकलून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू बस करत असताना पहिला चेंडू वरती टाकतोय चौकार फलंदाज गणराज. प्लीज मी विनंती करेल पुन्हा एकदा ज्या गेट समोर नक्कीच ज्या गाड्या लागलेल्या आहेत, बाईक्स आहेत, ज्या व्हीकल्स आहेत त्या कोणाच्या असतील त्यांनी मात्र त्या थोड्या बाजूला घ्यायच्यात. कोणते प्रेक्षक असतील, कोणते खेळाडू असतील बसलेले तर त्या बाईक्स मात्र आपण थोडेसे साईडला घ्यायचं. तुम्हाला विनंती असेल. हा चेंडू असेल वाईट. पंचाने इथं मात्र वाईट चेंडू घोषित केला. अवंतर ॲड होत असताना डबलगाववरती 10 फलक 1 ने पुढे जाताना 6 धावा
धाव फलकावरती 2 चेंडू झालेत. 50 धावांचा करायचा पाठलाग गोलंदाज ट्रॅकवरती आहे गोलंदाज अजय. रॅटम राऊंड विकेटने पुन्हा सज्ज होतो आपण आज गंधराज. हाही चेंडू मात्र इथे असेल. लेग स्टिक सोडून जाणारा वाईट चेंडू घोषित केलाय. सळगचा येतोय दुसरा वाईट चेंडू गोलंदाज अजयचा. आणि अजून एक ऍड धावफलकावरती ऍड होईल ती म्हणजेच अवांतरच्या स्वरूपाने. धावफलक एकने पुढे जात असताना 7 धावा धावफलकावरती. स्टार्टला पुन्हा सज्ज होतं गणराज. हा चेंडू आता मात्र सुरेख होता. आताचा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यावरती चेंडू लेगस्टिकच्या वर नाही गेला. पंच सांगताय चेंडू लेगस्टिकच्या वर नाही गेला. सुरेख चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजलाच नाही. जसा काय चेंडू टप्पा पडला तसा चेंडू आतमध्ये आला आणि सरळ लेगस्टिकच्या वर नाही गेला. वाईटची मागणी केली होती. पंचाने तुर्तास लगेच गळवलं की हा चेंडू लेगस्टिकच्या वर नाही गेला होता. आताचा चेंडू ऑलॉन कार्पेट फील्ड झाला ऑफ साइडला. एक धाव मात्र केली कंप्लीट. धावफलक एकने पुढे जात असताना 8 धावा धावफलकावरती आणि षटकातील चेंडू झालेत 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू शिल्लक असेल 8 धावा धावफलकावरती. त्या म्हणजेच बघायला गेलं तर लागतायत त्या वाडा बॉईज 11 टीमच्या. मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती सिद्धेशने. 3 चेंडू 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये बघायला भेटले होते. तो सिद्धेश ऑन स्ट्राईक डावकुराचा फलंदाज. हा चेंडू सुरेख होता. पॅडवरती चेंडू मात्र आढळला होता. तोपर्यंत एक चिकीत सिंगल एक धाव कंप्लीट केले. खूपच वेगाने मात्र ही धाव कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आणि धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती लागतात ते म्हणजेच 9 धावा. 5 चेंडू झाले षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 9. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुढे सर साऊंड फटका केसला ऑन साइड एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक होते इथे मात्र समालोचक कक्षाच्या समोर मात्र आज चेंडू फील्ड झाला तोपर्यंत मिळते 1 धाव आणि स्ट्राईक मात्र इथे गणराजने स्वतःकडे ठेवली आहे. त्याच्या बॅटमध्ये चौकारे बघायला भेटलाय. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजेच 10 धावा आणि 10ची सरासरी प्रति षटकामागे गाठायची आहे. आतापर्यंत नक्कीच 10च्या सरासरीने पहिल्या षटकात धावफलकावरती लागलाय ते म्हणजेच वाडा बॉईज 11 टीमच्या. अजूनही 24 चेंडू आणि 40ची गरज. गोलंदाज ट्रॅकवर देतोय गोलंदाज निखिल. सेकंडला गणराज. पहिला चेंडू बॅटच्या मध्ये होता. चेंडूला टॅप केलाय. एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलक अजून एकने पुढे सरकेल. पुढे 11 धावा धावफलकावरती लागत असताना उजव्या आणि डावकुराची जोडी मैदानावरती खेळत असताना वारंवार क्षेत्रामध्ये थोडंसं बदल करायला होतो. म्हणजे गोलंदाजाला निखिल गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होईल पुन्हा एकदा सिद्धेश साडी. हा चेंडू बॅटच्या मध्ये होता. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू मात्र बॉक्सच्या बाहेर जाऊन विसावला. सीमारेषेच्या बाहेर जातो डायरेक्ट आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसतोय ते वाडा बॉईज 11 टीमला सिद्धेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. 1 डाऊनचा इन ॲट नंबर 3 अमोल स्टार्ट एंडला. अमोल येतोय नवीन फलंदाज स्टॅकेट एंडला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज असेल
ऑन साईडला 4 षटक बघायला भेटेल. बॅकबोर्डला असेल स्क्वेअरला एक, शॉर्टला असेल स्क्वेअरला एक. मॅडम बॅटच्या मध्ये बॅटची कडा घेतली आहे. बॉटम मॅच घेतल्यानंतर चेंडू मात्र अस्त्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मिळतीये ही एक धावफलक. एकने पुढे जात असताना धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती लागत असताना, तर म्हणजेच वाडा बॉईज 11 टीमच्या 50 धावाचा पाठलाग करत असताना 12 धावा अद्यापी धावफलकावरती लागल्यात. 38ची अजूनही गरज. त्याच्यानंतर असेल शॉटला एक मिड विकेट आणि एक असेल शॉर्ट मिड ऑन. शॉर्ट मिड ऑफला असेल पॉइंटला असेल. इथे मात्र फटका चांगला आहे, स्कूप केलाय. चेंडू जाईल सी मारायच्या बाहेर. शॉट फाईनला क्लिअर करेल चौकार. चार चेंडू झाले धावसंघाचा बलगावरती 16. 4 चेंडू 16 धावा धावफलकावरती. या षटकात अद्यापी 6 धावा खर्च केलेत गोलंदाज निखिल. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा एकदा सेकंड एंडला असेल गणराज. सलामीचा फलंदाज अजूनही केलपट्टीवरती एक कली बाद झाला, तो म्हणजेच सिद्धेच्या स्वरूपात. पुढचा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू फेल करतोय. चेंडूला गती कमी दिली होती यावेळेस. अगोदरचा चेंडू थोडासा खाली होता, आताचा चेंडूला मात्र थोडीशी उसळी दिली होती आणि नक्कीच चेंडूला गतीही कमी दिली होती. चेंडू फील्ड केला स्वतःच्या फॉलो मध्ये, स्वतःच्या गोलंदाजीवरतीच गोलंदाज निखिल नाही. आणि इथे मात्र डेड चेंडू घोषित केला. हुलकावणी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला फलंदाज गणराजला. पुन्हा एकदा सज्ज होता फलंदाज आणि गोलंदाज ट्रॅकवरती. निखिलचा हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच गणराजच्या स्वरूपात सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउटच्या दिशेने. अजून धक्का, तो म्हणजेच वाडा बॉयज 11 टीमला. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती मयुरेश. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. आता मात्र इथे सरासरी म्हणजे नक्कीच भरत असताना अगोदर 10ची सरासरी काढायची होती. आता 2 षटकामध्ये 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती. 8 षटकातील पहिला चेंडू तिसऱ्या षटक गोलंदाज मयुरेशचा. क्षेत्ररक्षक होते इथे अजय. एक धाव केली आहे कंप्लीट. धावफलक एकने पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावरती. अजूनही 33ची गरज. नवीन फलंदाज सेकंड एंडला मनीषच्या बॅट मधनं हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू फेस केलाय, स्वतःच अकाउंट मात्र इथे चौकाराने करतोय फलंदाज. मनीषच्या बॅट मधनं पहिला चौकार. धावफलक 4 ने पुढे सारखं धावफलकावरती लागतात, म्हणजेच 21 धावा धावफलकावरती. मयुरेश गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा सज्ज होतोय. राईट राऊंड विकेटने ऑन स्ट्राईक असेल मनीष. आणि थोडस बदल इथे मात्र क्षेत्रामध्ये करत असताना अस्थिरक्षक अस्त्यांच्या मागे आणि संघनायक सुद्धा आहेत. हा चेंडू सूर्य होता. टप्पा पडल्यावरतीही इथे कॉन्फिडन्स अपील केलं होतं अस्थिरक्षकाने. स्कोअरला एक पंच सांगतायत नकार दिला. हलकस अपील केलं होतं. दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाज मनीषवरती.
इथे मात्र फटका चांगला आहे, गॅपही तेवढीच चांगली होती. 2 षटकांच्या मधनं चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंघाचा बलगावरती लागते म्हणजे 25 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. म्हणजेच बघायला गेलं तर वाडा बॉयज टीम अजूनही 25 ची गरज. 4 चेंडू झालाय, 14 चेंडू आणि 25 ची अद्यापी गरज आहे. जवळपास अर्धा केला तर मात्र इथे पूर्ण केलाय तो म्हणजे वाडा बॉयजचा हा सर्व फलंदाजांनी. आणि अजूनही मात्र अर्धा पल्ला गाठायचा आहे तो मात्र. 14 चेंडू तिथे होती गॅप. 2 चतुर्षक होते, त्यांना बीच करून निघून जाईल चेंडू. बॅक टू बॅक चा येतोय दुसरा चौकार मनीषच्या बॅट मधनं. थोडस मागणं षटक धरत असताना गोलंदाज मयुरेशचं. 18 चेंडू 34 ची गरज होती. या षटकात त्याने अद्याप 13 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू इथे मात्र एक सिंगल कंप्लीट करत असताना मनीष आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली ती. म्हणजेच 3 षटकांचा झाला खेळ संपन्न आणि 3 षटका अखेर धावसंख्या बलकावरती आहे ती म्हणजेच वाडा बॉयज 11 टीमची 30. आणि जी सरासरी मात्र आता गाठायची होती त्या सरासरीवरती नक्कीच खरा उतरत असताना त्याचं कारण या षटकात धावा आल्या म्हणजे 14 आणि ते पण बघायला भेटले 3 चौकार. फलंदाज मनीषच्या बॅट मध्ये सुरेख फलंदाजी केली आहे या षटकामध्ये. पूर्णपणे समाचार घेत असताना गोलंदाज मयुरेशचं आणि मयुरेशने खर्च केला तब्बल 14 धावा. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न आणि 3 षटका अखेर 30 धावा बलकावरती. आता समीकरण असेल 12 चेंडू 20 ची गरज. प्रति षटकामागे 10 ची सरासरी मात्र आता पूर्ण करावी लागेल ती म्हणजेच वाडा बॉयज टीमच्या या फलंदाजांना. सेकंडला मनीष, नॉन सेकंडला पुण्यात असेल अमोल. गोलंदाज ट्रॅक वरती होतोय गोलंदाज निखिल. बारा चेंडू 20 ची गरज. इथे मात्र सफल झाले होते. जी एसटी दाखवली होती ती एसटी उकडून काढली आहे. मोठा धक्का दिलाय इथे मात्र वाडा बॉयज 11 टीमला. मनीष याचा चांगली फलंदाजी करत होता. जवळपास त्याने विजयाची स्वप्न दाखवली होती. त्या मनीषला मात्र परतावा डगा आउटला. नवीन फलंदाज एंटर होतो खेळपट्टीवरती स्टॅकेडेनला. रोहन सरकला स्टॅकेट एनला नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकाचा. जवळपास मिडल ऑर्डरचा फलंदाज खेळपट्टीवरती येत असताना तो म्हणजेच वाडा बॉयज टीमचा 11 चेंडू 20 ची गरज. निखिलने मात्र आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. या अगोदरच्या सामन्यात आताही पैकी सुरेख केली होती. कलेक्टिंग करता आली नाही. खूप वेगाने तो फिरत नॉन स्टॅकेडेनला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. धावफलक एकने पुढे सरकत असताना 31 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि आता गरज असेल 19 धावेची. 1-2 चौक्या सामन्यामध्ये पुण्याचा रंगत निर्माण करेल. अमोल स्टॅकेडेनला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. अमोलला मात्र कारनामा करून दाखवा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. हा चेंडू टप्पा पडल्यावरती अतिरिक्त उचली घेतो. पंच सांगतायत की हा चेंडू थोडासा आतमध्ये होता. वाईडची मागणी केली होती पण पंचाने नकार दिला आणि पंच सांगतायत की चेंडू थोडासा आतमधून मध्ये ट्रॅव्हल झाला सुरक्षकाच्या हातामध्ये आणि लगेचच हा चेंडू निर्धावी घोषित केला. समीकरण बदलत्या समीकरणामध्ये आता विचार केला तर चेंडू झाल्या षटकातील 3 आणि आता गरज असेल म्हणजे 9 चेंडू आणि धावांची 19.
इथे मात्र बॅटन बॅटच्या मधनं चेंडू निघून जातो. सरळ असते रक्षकाचा हातामध्ये सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी होतीये निखिलची. या अगोदर इम्प्रेस केलं, या सामन्यातही इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. दुसरं षटक त्याने टाकलं होतं, दुसऱ्या षटकात त्याने मात्र 6 धावा खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते. आणि याही षटकात मात्र इम्प्रेस करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 1 गडी सुद्धा त्याने आता मात्र बाद केलाय. निखिल पुन्हा सज्ज तर राईट राऊंड विकेटने समालोचक कक्षा आणि आमचा वासपटाचा एंड कडनं सेकंड एंडला अमोल स्टेप आवडून गेलायचं होतं. फर्स्ट वॉर्निंग उलकावणे देण्याचा केला इथं प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज निखिल. आणि इथे नक्कीच एक सुवर्ण संधी सुद्धा लाभतोय दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर संघाला. जर हा सामना जिंकला तर या संघाचे पॅकर्स संकेश्वर म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच त्यांना एक डिनर ट्रिप असेल, ती म्हणजेच कोकण किंग रिसॉर्ट या नक्कीच हॉटेलवरती त्यांना नक्कीच आज ही डिनर ट्रिप असेल. या संघाचं पॅकर्स दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर्स आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, 2 चतुर्षक आला, त्यांना बीट केलं, स्वतःला झोपवून दिलं होतं अक्षरशः चेंडूवरती, पण चेंडू अडवू शकले नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चार षटकांचा झाला खेळ संपन्न आणि 4 षटका अखेर धावसंख्या डबल कप वरती ती म्हणजेच 36. आणि आता मात्र गरज असेल 6 चेंडू आणि 14 धाब्याची. जे समीकरण या अगोदर पूर्ण केलं होतं मनीष जेव्हा बाद झाला तेव्हा मात्र 3 षटकात 30 धावा होत्या. ज्या समीकरणाचा पाठलाग करत होता तो समीकरण मध्ये पूर्ण करून दिला होता, त्याच्यानंतर तो बाद झाला आणि तिथनं मात्र पुन्हा एकदा सामन्याला कल्लाटणी निर्माण झाली. त्याचं कारण ती गोलंदाजी मात्र सुरेख होती निखिलची. निखिलने टाकले 2 षटकं आणि आपला 2 षटकांचा स्पेल केला संपन्न आणि 2 षटकं त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 12 धावा खर्च करत 3 गडी त्याने मात्र बाद केले. सुरेख गोलंदाजी केली आहे. गोलंदाज सज्ज होता गोलंदाज ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज होता गोलंदाज ट्रॅक वरती. राऊंड विकेटने शुभम. स्टॅकेट एनला असेल अमोल, नॉन स्टॅकेट एनला रोहन. स्टेप आउट झाले होते, फटका गॅप मध्ये आहे, 2 चतुर्षक आले, गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ म्हणजे शॉर्ट मिड ऑफ क्लिअर करत असताना चौकार. स्वतः गोलंदाजाने प्रयत्नही केला होता चेंडू अडवण्याचा, त्याच्या हाताला स्पर्श झाला चेंडू शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट मिड ऑफच्या मधनं चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार होता. 5 चेंडू, गरज असेल 10 धाब्याची. स्टॅकेट एनला गोलंदाज अमोल आणि अमोलने केली चुकी. चौकाराच्या नादामध्ये मात्र आता अमोल करतोय चुकी आणि अमोलचा हा फटका जातो डायरेक्ट सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. अजून धक्का वाडा बॉईज 11 टीमला. आणि जी सुवर्ण संधी नक्कीच आहे ती म्हणजे दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या टीमला जर सामना जिंकला तर या संघाला नक्कीच या संघाचे पॅकर्स संकेश्वरची म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच डिनर ट्रिप असेल
कोकण किंग रिसॉर्ट वरती आणि इथे मात्र फटका सुरेख आहे. फलंदाज सॅकेट एंडला होते, नवीन फलंदाज आले होते, बॅट मधनं येतो हा चौकार आणि चौकाराने केला मात्र आगाज. फलंदाज होते सॅकेट एंडला, यशच्या बॅट मधनं येतो हा चौकार आणि यशने मात्र पुन्हा एकदा विजयाची स्वप्न जागी केली, ती म्हणजेच वाडा बॉयज 11 टीमची. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 6. 3 चेंडू 6 धावा. सॅकेट एंडला पुन्हा एकदा असेल यश, नॉन सॅकेट एंडला असेल तो म्हणजे रोहन. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होत आहे गोलंदाज शुभम. दबाव थोडस असेल शुभम वरती. अगोदर चौकार, त्याच्यानंतर गडी बाद केला, त्याच्यानंतर हा चौकार. 3 चेंडू 6 धावा. इथे चेंडू सुरेख होता, खोलवर डब्याचा वाईट जॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात मात्र यश मिळतंय. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 7 ची गरज. सेकंड एंडला यश, एखादा चौकार सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅक वरती शुभम. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, बॅकवर्डला असेल स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर शॉट असेल स्क्वेअर लेग, एक असेल शॉट डीपला असेल, थोडा मिड विकेटला एक असेल, त्याच्यानंतर विचार केला तर वाईडिशला असेल शॉट मध्ये, लॉंग ऑन असेल, शॉट मिड ऑन ज्याला म्हटलं जातं, त्याच्यानंतर पॉइंट मध्ये असेल शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्डला पॉइंट आणि अस्त्यांचा मागे अस्थिर रक्षक. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅक वरती शुभम. 2 चेंडू 6 ची गरज. ऑन स्ट्राईक यश, त्या बॅट मधनं बघायला भेटला एक चौकार. इथे फटका सुरेख होता पण डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपलाय झेल, संपलाय यशचा खेळ. फलंदाज होईल 5. अजून एक धक्का वाडा बॉयज 11 टीमला. नवीन फलंदाज एंटर झाला गेलपट्टीवरती श्याम. 1 चेंडू 6 ची गरज. आणि इथे मात्र हा चेंडू येतोय निर्धाव आणि सामना जिंकला इथे म्हणजेच तो दक्षेस 11 विघ्नहर्ता कोपर 11 टीमने. आणि हा संघ क्वालिफाईड होतोय ओमकार भोईर स्मृती चषक 2022 वर्ष दुसऱ्याच्या सेमी फायनल मध्ये. मी व्यासपीठावरती विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनायकची लोंढे साहेबांना आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या हस्ते आपण देणार आहोत या सामन्याचं सामनावीर ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना 29 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 गडी बाद केले, 12 धावा त्याने खर्च केले आणि 3 गडी बाद केले. तो गोलंदाज आणि फलंदाज म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर ठरलाय. विघ्नहर्ता कोपर 11 टीमचा निखिल ठरलाय या सामन्याचा सामना.